किती छान हे नेचर आहे, बघितलं ना. किती जरी बघितलं तरी मन न भरणारा हे निसर्गाचं हे रूप आहे. तर आपण गगनबावडा तर बघितलेला आहे, गगनगिरी मठ आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण आता परतीचा प्रवास करत आहोत. तर तसाच प्रवास करत असताना आपण बावडेकर वाडा बघितलेला आहे. श्रीपंत अमात्य यांचा बावडेकर वाडा सुद्धा बघितलेला आहे. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा, खूप छान वाडा आहे. आणि त्यानंतर मग त्याच्या पुढं परत आपण परतीच्या प्रवासाला निघताना आपण इथे एक रामलिंग मंदिर आहे. तर असळज तिकडून एक रोड गेलेला आहे, तिकडे ते रामलिंग मंदिर आहे. तर आपण तिथे बघायला जात आहोत. फक्त आम्ही ऐकलेलं आहे की ते मंदिर सुद्धा छान आहे बघण्यासाठी. तर तेच बघण्यासाठी आज आपण जात आहोत. चला तर मग जाऊया. तर तो ट्रॅव्हलिंगचा तो व्हिडिओ होता, तो आपण गगनबावड्याचा एक भाग केलेला आहे. त्यानंतर बावडेकर वाडा त्याचा एक भाग केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा हा भाग मी खूप दिवसातून तुम्हाला बघण्यासाठी टाकत आहे. तर नक्की बघा, खूप छान आहे हा सुद्धा पार्ट. तर आपण आता तिकडे जात आहोत. तर पाऊस थोडासा चालू झालेला आहे इकडे पण. आणि मस्त अशी नदी तुम्ही बघू शकताय, भरपूर पाणी आहे नदीला. चला तर मग जाता जाता ही एक छान नदी लागलेली आहे आपल्याला. तर याच नदीच्या पुलावरून आपण आता पलीकडे जाणार आहोत. पूल जरा साधाच आहे, म्हणजे आपल्याकडे जसे पूल असतात तशा अजिबात नाही, तर गावाकडे असेच पूल असतात. तर या पुलावरून जाताना सुद्धा मला जास्त भीती वाटत होती. चला तर पूल तर आपला पार झालेला आहे. आता आपण पुढे आलेलो आहोत. तर पुढे जसं जाईल तसं मस्त मस्त हे छान छान असं हे शेतं बघत आणि छान सुंदर असा डोंगर बघत, आभाळ तर तुम्ही बघू शकताय कसं झालेलं आहे, एकदम भरून आलेल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे पाऊस हा आता इकडे चालूच आहे, आत्ता थोडासा थांबलेला आहे. तर त्याच वातावरणात आपण मस्त असे बाईक राईडनेच जातो. तर मग तुम्हाला जर फिरण्याची आवड असेल तर तुम्ही मस्त इकडे येऊ शकता, कारण खूप साईडला मस्त अशी शेती आहे. अजिबात तुम्हाला असे हायवेचे रोड वगैरे लागणार नाही, मेन रोड वगैरे अजिबात लागणार नाही. हे मस्त असं दोन्ही साईडने शेती, प्रवास करताना खूप भारी वाटते. या असं जर वातावरण असेल आणि साईडनं शेती वगैरे असेल तर वन डे ट्रिपसाठी मस्त हा ऑप्शन आहे. तुम्हाला एकाच दिवशी हे भरपूर ठिकाणं बघून होतात पटपट. चला तर मग आता आपण जात आहोत. तर रोड सुद्धा चांगला आहे, खूप जास्त खराब असं अजिबात नाही आहे. तर आपण रामलिंग मंदिरपर्यंत आता पोहोचलेलो आहोत. तर आता इथं बाईक आपण साईडला लावणार आहोत आणि चालत आतमध्ये एंट्री करताना इथं एक लोखंडी असा गेट आहे, त्याच्या खालून किंवा साईडनं आलं तरी चालतंय. मी साईडनं आलेले. तर आता आपण आत जात आहोत आता. तर असं थोडंसं खाली असं हे मंदिर आहे, तर तुम्ही बघू शकताय. तर तिकडे आपण जात असताना हा मस्त असं इथं आपल्याला फुलपाखरू दिसलेला आहे. याचा सुद्धा व्हिडिओ मी पुढे टाकलेला आहे, व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा आवाज ऐकला, आवाज खूप लांबपर्यंत आपल्याला ऐकू येतोय. तो पाण्याला प्रेशर आहे, तिथे या पाण्याचा आवाज आहे. तर ह्या पाण्याच्या वरच्या साईडला सुद्धा मंदिर आहे आणि तिथून आपल्याला मंदिराचं दर्शन होतं आतमध्ये जाऊन. पण पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला तिकडं काही जाता आलेलं नाही आहे. आणि तिकडे प्रवेश बंदच होता, कारण पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्याच्यामुळे आम्ही लांबूनच ते बघून आलेलो आहोत, कारण ते पाणी खूप जास्त होतं. त्यानंतर परत आम्ही तिकडून बाहेर आल्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडने एक एंट्री बघितली आहे. तुम्ही लांबून सुद्धा हा धबधबा बघू शकताय. तर याच्या दुसऱ्या साईडने एक तिकडे जाण्यासाठी वाट आहे, तर आम्ही तिकडे सुद्धा गेलेलो आहे. तर हा धबधबा इतक्या घनदाट जंगलात आहे, भरपूर घनदाट जंगल आहे त्याच्यामध्ये धबधबा आहे. तर लांबून आवाज ऐकूनच भीती वाटत होती, त्यामुळे तिकडं फक्त लांबूनच बघितलेलं आहे आणि रिटर्न परत वाटले. तर बघायला गेलेलो रामलिंग मंदिर, पण आतमध्ये काही जाता आलं नाही. तर तुम्ही बाहेरून बघितलं असाल. परत एकदा ही नदी आणि हा नदीचा पूल आपण जात आहोत आता. त्यानंतर मस्त अशी शेती आणि त्यानंतर शेतीमध्ये ही कामं चालू आहेत पाऊस चालू असल्यामुळे. तर पाऊससुद्धा पडायला चालू झालेला आहे. त्यानंतर आपण आता घराकडे जात आहोत. तर जाता जाता आता
गणेश चतुर्थी आहे, तर आता गणपती बाप्पासुद्धा येणार आहेत, तर जाता जाता त्याचे पण एक दर्शन इथं झालेलं आहे आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मस्त असं घरला जाताना मस्त असं हा जेवणाचा आस्वाद कोल्हापूरमध्ये घेतलेला आहे, हॉटेल नैवेद्यमध्ये. एकदम छान जेवण, प्रत्येकाने तिथे जाऊन एकदा जेवावं, असं जेवण एकदम टेस्टी सात्विक. तर ह्या मस्त असा हा जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आपण घराकडे निघालो. चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. थँक्यू.